खूप मरते रे. मी तुला खूप प्रेम करते पांड्या. तू माझ्यावर प्रेम करते? हो ना. तू पागल झालीस का? अरे एक मी गरीबाचा मुलगा, तू माझ्यावर प्रेम करते. माझ्या घरी जमीन नाही, शेती नाही, काही नाही, घर नाही. काय पांड्या, मी तुझी गरिबी बघून तुला प्रेम केली का? मी तुझ्या मनाला पाऊलशाने प्रेम केली आणि तू गरिबी गरिबी कशाला म्हणतोस रे? तू म्हणजे मला पाहून सगळ्यांनी प्रेम केली. काय म्हणते पांड्या, सगळे जाऊ दे. चालू आपण जाऊ दे, लग्न करू ना. लग्न करू ना पांड्या. नाही नाही, मी लग्न नाही करू शकत. काय नाही, मी प्रेम करू शकतो पण लग्न नाही करू शकत. काय म्हणले तुम्ही ना? मी प्रेम करू शकतो, लग्न नाही करू शकत. पांड्या असं नको करू. का? माझ्या दिल नको तोडू रे पांड्या. तू एक काम कर, तू माझ्याशी लग्नच करताना जा, तू आपल्या घरी जा आणि आपल्या आई वडिलांना विचारून ये पहिले. कसा पागल माणूस आहे हा? का? तुझ्यासाठी पांड्या मी आपल्या घरात सोडून झाली. आता तू घरी जाऊ का मी? मग मला ठेवून का पांड्या? असं नको करू. तू असा का? जीव वगैरे नको देऊ, मी तुझी मजाक करत होतो. माहित होतो तू काय म्हणत आहेस म्हणून. पांड्या मी शाळेपासून खूप प्रेम करतो बरं तुले. तुम्ही धोका का दिला? मले सांग, माझ्याजवळ पैसा नाही, अकला नाही, काही नाही, आणि आपण कसं कसं लग्न करायचं? पांड्या मी असल्यावर तुला टेन्शन आहे का? म्हणजे अरे तुला सांगू का, मी माझ्या घरी खोटं बोलली माझ्या आई बाबाला. कसं? मी माझ्या आई बाबाला म्हणली का माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाली ना, मला ट्युशन साठी 1 लाख रुपये हवे. किती? 1 लाख. 1 लाख रुपये तुला आपल्या घरून आणली? खबरदार, ते 1 लाख रुपये तुझे मला पाहिजेत नाही. तू आपल्या घरी आपल्या वडिलांना नेऊन दे वापस. पांड्या तू पागल आहेस का? वापस नेऊन दे आपल्या घरी जा. नाही पांड्या, तुझ्याशी लग्न नाही करायचं. काहून नाही खरंच आहे? खाऊ नाही करायचं म्हणजे तू मला वाटते हे पैसे चोरून आणलीस का? पांड्या चोरून नाही आणली, माझ्या बापाने स्वतः मला दिलं का? मी का म्हणतो, तू माझ्यावर प्रेम करते ना खूप, मग सांग ना एका प्रेमाची गोष्ट. पांड्या तू सुरुवात कर ना. सुरुवात करू. सुरुवात करते आता. ऐक म्हण. हो हो हो
मग आता मला सांग, आपण आता लग्न करू आणि मग कुठं राहायचं? पाहून मी एका रूम घेईन. एखाद रूम पाहू. आजकाल किराणा बहुत भेटत इथंच राहून नाही तर आपण लॉजिकच पाहू ना. नाही, एक काम करू, आपण इथं नाही राहू. इथं जरी राहिलो हे लोक पाहतील आणि तुझ्या वडिलाजवळ, तुझ्या आई मम्मी जवळ, तुझ्या पप्पाजवळ नाव सांग. मग ते आपण एक काम करू, पाठवून खापायला जाऊ आपण. नाही 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 नाही, आपण सीजला पुण्याला चालले जाऊ दोघे जण. पुण्याले हा चालेल मग जाऊ ना. चाल 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 लवकर चाल. चाल ना, बॅग घे ना तर. हा बघ, हाच पुणा. का होय? पुणा शहर होय. केवढे मोठे बिल्डिंग आहे हो. पायना केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. जीवनात पहिली बार एवढ्या दूर आली मी तुझ्या हा, सोबत. मग तू एक काम कर, तू इथंच थांब, मी हा चौकामध्ये जातो आणि रूम पाहून येतो. हा. जल्दी ये जो. हो ना. आजकालचे पोरं मोठे बदमाश आहेत बरं. अरे मले समजते, लवकरच येतो. नाही पैसे तुझ्याजवळ ठेव ना. जल्दी येशील ना रूम पाहून. बिलकुल बिलकुल, थांबते. लवकर येतो तू. हा येतो ना, असे लपडं काय करतं? अरे येतो. सावकाराकडून पैसे आणले 1,00,000 रुपये. 50,000ची पोत बायकोच्या अंगावरची दिली. सावकाराच्या पाया लागलो. 4 दिवस पाहून आलो, पोरगी घरी नाही आली. हे महागाची पुत्री मला सांगून नाही का झाली आपली मुलगी घरी नाही आहे. कोणाला फोन करून नाही, काही नाही, अशी ठेवून बोलण्यासारखी नाही ते. नाही परमेश्वरा, काय ना काही आहे, काय ना काही विपरीत घडलाय. पत्नीने विचारतो, हिंमत काय होऊन राहिली? सोनू, हे सोनू बाय आहे. काय हो, का कुंडली घरात? घरातले काम करत होती, काय करू? मी सकाळी 8 वाजता भविष्याचा जातो, रात्री 7 वाजता घरी येतो. 2 घाट चटणी भाकर खातो, पातळी लावून झोपतो. माझी पोरगी माग मला दिसत नाही. पोरगी कुठे गेली? 4 दिवस झाले आज. त्या दिवशी पैसे दिले, कॉलेजला जातो म्हणाली. तुम्हाला सांगून गेली, मला सांगून गेली. तू माय होस ना? तुझी पोरगी कुठे गेली माहिती नाही. पोरगी सकाळी कॉलेजला गेली, संध्याकाळी घरी आली. तुम्ही मला सांगत बस. शेजारचा पाहू, घरचा पाहू, का पोरीचा? चाल पोरी, फोन घे. लाव. कोणाची घरी गेली, कोणा मैत्रिणी. तिचा एवढा मैत्रिणीला फोन केला, पण ते नाही आले म्हणते. चला आपण कॉलेजला वगैरे जाऊ, तपास करू भाऊ, चला. मैत्रिणीच्या घरी नाही आहे? नाही होला. झालं, माझा संसारामध्ये आधार पडला. आज सकाळपासूनचा गेला. 6:30 वाजले तरी आला नाही ना, काही नाही. कोठी गेला ना, कोठी नाही. पांड्या, सोनू, ए सोनू, काय झालं? आपला करिश्मा, हा, काय सांगू ग, काय झालं? रूम पाहायला गेलो, हा, बॅग तिथं ठेवली ग. बॅग ठेवली. पुरी बॅगची बॅग पैशाची चोरी गेली ग सोनू. करिश्मा, काय म्हणला सुना? पैशाची बॅग चोरी गेली. ए, खोटं बोलत आहेस का तू? तुला स्वतः तुझ्या समोर बॅग नाही गेली तुला? तुझ्यावर माझा विश्वास नाही का? नाही पण असं कसं होऊ शकतं रे? तू मला सांग, माझ्यावर विश्वास आहे किंवा नाही ते सांग मला. पाय पांड्या, मजाक नको करू माझ्यासोबत. पाय बरं माझं
बोलत नाही. मी रूम बघायला गेलो, बॅग तिथं ठेवली. ते कोणी नेली का नेली मला करिश्मा मला माहित नाही. मी तिकडून येऊन पाहिजे तर बॅगच नाही तिथं. तू खोटं बोलत आहेस माझ्यासमोर. तू ना माझ्यासमोर धोकेबाजी नको करू. माझ्या माय बापाने मला घराच्या बाहेरून आणली, मी तिकडून तेवढे पैसे घेऊन, आणि तू माझ्यासमोर तसं खोटं बोलतो. अरे खरं सांगून राहिलो, इमानदारी सांगून राहिलो का पैसे चोरी गेले. पैसे सोडलास तू. तो माझ्यासमोर गद्दारी करतास. असं करू नको तू. तुला पैसे सोडलास माझे. का म्हणलीस तू? तुला पैसे सोडलास माझे. मी तुझे पैसे चोरले. मी तुझ्या तेच तर पाहत होतो का तुझा प्रेम खरं किती माझ्यावर आहे, तुझा विश्वास किती आहे म्हणून. माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण तुला तू माझ्यासमोर आता काही विश्वास माझ्यावर ठेवलीस नाही. आज तू मला चोरी लावून राहिलीस, उद्या मला पटलावशील. तू काही करू शकतस. काय तुला पैसे सोडलास. तुला ओ पैसे माझ्या कामाची नाही आता बिलकुल. ओ माझ्या कामाची नाही. चल नाही नाही नाही. मी घेतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. तो आज माय बापाले पैसे धोका देऊन सारे तू पैसे चोरून आणलीस, मागून आणलीस, तर तू माझ्याशी का नाही रे. खाणे तुला खूप प्रेम करते. असं नको करू पांड्या, मी खोटी झाली. हो माझ्या कामाची नाही. नाही, नाही, मी नाही, घेतो. नाही. हल, get out. तू बिलकुल माझ्या कामाची. पांड्या, Get out म्हणलो ना. पांड्या ते जाऊ दे. मला सोडून नको जाऊ. पांड्या नको जाऊ. तो आज तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि तू माझ्यावर चोरीच्या आरोपात असतं. तू काही करू शकतोस. तू माझ्या लायकीची नाही आहेस. तू बायको चला. मी नाही जाणार. कसं हो? काय हो? मास्तरी म्हणते 4 दिवस कॉलेजमध्ये नाही आली. मधलीच्या घरी फोन केला, मधलीच्या घरी नाही आली. काहीतरी झालं असेल आपल्या मुलीला. एवढी आपण तिने कमी केलं हो. कुठे गेली आपली मुलगी? आपण चालू झालेली नऊ आपल्या पोरीसाठी.
लग्नामध्ये पैसे दिले आणि मीने आपल्या आईसोबत गद्दारी केली. अरे देवा, कुठं जाऊन मरून काय करू काही सुचत नाही मला. हे देवा, मी क्षमा मागते रे, पण नाही, आपला मुठभर जीव देवाच्या वाटते. माझ्या आईचा हातात मरीन, पण आत्महत्या करणार नाही. जाते माझ्या आई. माझ्या घराजवळ तर आली मी, पण माझ्या बाबा बाबा आले आले, बापाचा जीव घेतला आली. आता आलीस तू? एवढ्या दिवस कुठं होती? एवढ्या दिवस तुला तुझ्या बापाची आठवण नाही आली? काय काय केलं ग? तुझ्यासाठी का बाय कष्ट केले, लोकांचे कर्ज काढले, आणि मी म्हणाले का मुलीला शिकवायचं नाही? नाही, माझी मुलगी शिकवायची, तिला डॉक्टर बनवायचं. काय स्वप्न पाहिले का? आणि तू काय पान फेडलं? काय नावाची सोनं आहे हो. आई माझी गलती. खबरदार, माझ्या नवऱ्याने जरी हात लावली अगं, बापाचा जीव तुला घेतली. तुला लगते हलकते. अगं, एवढीशी होती, गेली असती ना, खरं नसतं ग. आई भाची झालीस तू. तुझ्यासाठी का नाही केलं ग? का नाही केलं? कर्जबाजारी होऊन बापाला शेती गेली, तुझ्यासाठी कर्ज काढलं. अगं, आगावाचे दागिने दिले, बापाची इज्जत ठेवली नसते, ठेवली.
पोरा दोन तीस कशाला रे थोड दाखवाले आई मा चल गलती झाली आई माझ्या मी तुझी आई नाही हे तुझा बाप नाही शांत होय शांत होय माझ्या घरात चला बापा आपला शेजारी नामदेव भाऊ बिचारा शेतीमध्ये राब 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 राबते दादा स्वतःची शेती करते काही ठेका बटाईची करते खूप कष्ट करते बिचारा पण काय करता या निसर्गानं बिचाराला यंदा साथ नाही दिली रे त्याच्या शेतात पाहिलं तर पराठी डुबली तर पुरे बोंडचे बोंड खराब झाले बिचाराच्या धान वाया गेला लोकांचे कर्ज काढलं हमरला पुढे लढे त्याची दैना अवस्था पाहणं होत नाही दादा बिचारा पाहून राहिलो शेताकडे येत नाही कोणाच्या चौकात बसत नाही हा विचार सांगत नाही अरे अरे कसं होईल बिचाराचं काही हरकत नाही माणूस काही दिवस शकत नाही हिंमत देते माणूस पण बरेच दिवस झाले नामदेव भाऊ संग भेट नाही झाली त्याला सांगतो काही नाही का युक्ती नाही पिकले बिचारायला आपल्याला यंदा बरी फसा झाल्यासारखी वाटते करू काही नाही काय जेवढी मदत लागेल तेवढी चला नामदेव भाऊ असा तर काही येणार नाही गेडत तशी त्याच्यावर आपणच त्याच्या घराकडे गेलं पाहिजे जाऊन पाहिजे कसा काय बेलपात्रानं बिचारायचं दिसून राहिले घरामध्ये रणी भुकांची आवाज येऊन राहिला काय झालं रे बाबा पोरगी घराच्या बाहेर बसली आहे वातावरण वेगळंच काय दिसून राहिलं आता पोरगी नामदेव भाऊचीच आहे ए बाई ए पोरी ए करिश्मा बाबा काऊन घराच्या बाहेर काऊन रडून राहिली तू काय झालं मग साहेब मला बोलायला शब्दच नाही आहे काय झालं झालं काय माझ्या एका गलतीमुळे माझ्या पप्पाचा पोटभर जीवन चालला गेला काय बोलून राहिलीस तू तुझ्या गलतीमुळे कोणती गलती केली त्या बाप जीव केला म्हणजे मला माझ्या आईने जन्म देऊन छानी मला मारून टाकते नाही परवडता पण मी आपल्या आई बाबाचं नाव डुबवले पण नाव टाकून जीव केला म्हणजे मला काही समजून नाही राहिला जीव केला म्हणजे काय झालं मी शाळेत असताना मला एका मुलासोबत खूप प्रेम झालं होतं असं माझ्या आईने माझ्यासाठी मी माझ्या आईला सोबत खूप खोटं बोलली जी तिला म्हणले आई मला शाळेमध्ये 1 लाख रुपयाची जरूरत आहे शाबाश 1 लाख रुपयाची जरूरत आहे म्हणली माझ्या आईने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून आणि सावकारात जवळून 50,000 रुपये अनुषाने माझ्या पदरात दिले जी आणि ते घेऊन मी त्या मुलाकडे गेली पण त्या मुलाने माझ्या जीवनासोबत केलं जी म्हणजे तू उठून पडाली होती आणि उठून पडाली म्हणून नामदेव भाऊनं टेन्शन घेताना जीव सोडला शाबाश खूप पुण्याचं काम केली समाज खूप माय बाबाचं नाव कमावलीस तुला फक्त पैसे दिले एवढंच माहिती पण त्या बापानं आणि याच्या समोर त्याच्या समोर भीक मागल्यासारखा पदर बसवला सांगेल काही झालं तरी चालेल पण माझ्या पोरीला शिकवल्याशिवाय राहणार नाही तिला एखाद्या मोठ्या उच्च पदावर नोकरी मिळवून दिल्याशिवाय मी शांत झोपणार नाही तू न त्याला झोपून देस अरे 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 आता तुझ्या मनात होत एक शब्द बापाला सांगती कोणता बाप आहे पोरासाठी वाईट सोचते कोणता बाप आहे आणि तो रक्ताचं पाणी करते हाडाचं माती करते लेकरासाठी
हे असे पोरं केले पाहिजे म्हणून. अगं ज्या शिवाय मोठं तुला लाखो रुपया तो जमा करून देऊ शकत होता, तू जिंदगी सुद्धा बसून देऊ शकत होता. एक शब्द अगं 4 चौकात त्याची इज्जत होती. बरोबर आहे, कसा चौकात तो 4 चौकात राहणारा माणूस. म्हणून ह्या तुमच्यासारख्या पोरीमुळे घराचे उद्ध्वस्त होऊन राहिले. आज मला सांग, तू गेली त्या पोरापाशी, आता त्याही पोरांना सोडलं तुझ्या आता कोणाच्या घराच्याशी. आता नवरे करत फिरशील. तसं नाही जी, मी ना तिला खूप मनापासून प्रेम केली, पण मला तिच्या मनातलं काही माहित नव्हता. मला असं माहित असतं. अरे मनातलं काही माहित होता म्हणजे, अरे जो माई बापाच्या अविचारांना जाते त्याचं असंच होते. आज तू माय बापाला एक शब्द सांगतीस, उद्या जर कमी जास्त झालं तर बाप धावून पडता, कुठल्या तरी गोष्टीचा निकष सुधावता. माय बापाला विचारलं नाही कोणता पोरगा आहे, का होय. आता झालं, बापही गेला, उद्या मायही जाईल. काय करत हे? काय केलीस तुला पुढा कुळाचा विनाश केलीस. अगं लहानपणीची मरून ठेवतीस. अरे 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 नामले भाऊ, अरे 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 काय बोलणार आहे होतो. मस्त शिक्षण दिलं वहिनी तुम्ही. हिला मला मनाई मारून टाका. काय मर्यादा आहे अनर्थ राहून. शाबाश, पाहिजे. जाऊ द्या. ए बाई, काय करता? त्या पोरीला समजलं, आता बाप गेला. ज्या पोरानं न्यायाच्या त्याने धोका दिला, आणि असंच होत्या पोरी बरोबर. आजकाल पोरीला वाटते मार प्रेम करते. अरे हा प्रेम नाही, 2 दिवसाचा गेम असते. कोणताच मायबाप दादा कोणतं वाईट सोचत नाही. थोडं जीवनामध्ये त्रास होणारच आहे, आणि त्या त्रासासाठी मायबापापासून वंचित का राहतात. आज ठीक आहे, त्या पोरी सुखरूप घरी आली, आणि उद्या जर तिला बाजारा विकली असती तर कोणी वेश्या बनवला. कितीतरी वेश्या खोट्यामध्ये या अशाच पोरीला तरी बच्या पोरीला मिळतात प्रेमाची झासा जाऊन. माय बाप हो, म्हणून आजकालच्या पोराला सांगतो, आजकालच्या पोरीला सांगतो, पोराला सांगतो, अरे मायबाप कधीच कोणाचं वाईट सोचत नाही लेकरासाठी. मनात ते करायला तयार येते, पण एक शब्द तरी विचारा. त्याच्या डोक्यावर असलेली पगडी खाली पडू नको द्या. पण पोरी काय केलीस तू? काय केलीस? काय कमी केलं त्याने? माझ्या बापाने मला कधी 1 रुपयाची कमी नाही झाली जी, पण मी माझ्या बापाचा मध्ये विश्वासघात करून मी अगं काय वाईट केलं तुझं, किंमत नाही. लहानपणी त्याची आस दिली,
काही हरकत नाही वहिनी, त्या पोरीनं चूक केली, आता पुन्हा चूक नको